नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 480वा भाग. आपल्याला या कविता पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. एका प्रियकराने प्रेयसीला पत्र पाठवलं. मी तुझ्यासाठी अगदी खूप खूप प्रेम पार्सलने पाठवणार होतो. त्यासाठी मी पोस्टात गेलो तर पोस्ट मास्तराने सांगितलं, हे इतकं मोठं प्रेम आम्ही घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून हे पत्र. एका प्रियकराने प्रेयसीला पत्र पाठवलं. मी तुझ्यासाठी अगदी खूप खूप प्रेम पार्सलने पाठवणार होतो. त्यासाठी मी पोस्टात गेलो तर पोस्ट मास्तरांनी सांगितलं, हे इतकं मोठं प्रेम आम्ही घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून हे पत्र. दुसरी मराठीतील कविता आहे. एका कॉलेजच्या प्राध्यापकाने वर्गात जाहीर केले. 9 विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुचाक्या चुकीच्या ठिकाणी लावलेल्या आहेत. त्यांनी बाहेर जावे आणि योग्य ठिकाणी त्या लावून याव्यात. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केले. जे 100 विद्यार्थी 9 दुचाक्या योग्य जागी लावायला गेले होते त्या सर्वांनी आता वर्गात परत यावे. एका कॉलेजच्या प्राध्यापकाने वर्गात जाहीर केले. 9 विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुचाक्या चुकीच्या ठिकाणी लावलेल्या आहेत. त्यांनी बाहेर जावे आणि त्या योग्य ठिकाणी लावून याव्यात. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा जाहीर केले. जे 100 विद्यार्थी 9 दुचाक्या योग्य जागी लावायला गेले होते त्या सर्वांनी आता वर्गात परत यावे. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित. हा 69वा, 70वा आणि 71वा श्लोक आणि पुढचा भाग. सांसारिक वस्तूंशी उदासीन ही पहिली गरज आहे. त्या येतात अन जातात हे कळायला हवे आहे. सांसारिक वस्तूंशी उदासीन ही पहिली गरज आहे. त्या येतात अन जातात हे कळायला हवे आहे. परिस्थिती कुठलीही असो शांत राहायचे आहे. भावनांनी विचलित होणे सदा टाळायचे आहे. परिस्थिती कुठलीही असो शांत राहायचे आहे. भावनांनी विचलित होणे सदा टाळायचे आहे. वाचा मन अन चित्तही ताब्यात ठेवायचे आहे. दमन केल्याशिवायही असे करायचे आहे. वाचा मन अन चित्तही ताब्यात ठेवायचे आहे. दमन केल्याशिवायही असे करायचे आहे. सर्व ऐकून पाहून भोगून अलिप्त राहायचे आहे. कुठलेही कर्म यापुढे निष्काम करायचे आहे. सर्व ऐकून पाहून भोगून अलिप्त राहायचे आहे. कुठलेही कर्म यापुढे निष्काम करायचे आहे. लेखन वाचन ध्यान धारणा करायचे असतील. अमुक मिळावे अशा अपेक्षे विनाच ते असतील. लेखन वाचन ध्यान धारणा करायचे असतील. अमुक मिळावे अशा अपेक्षे विनाच ते असतील. सत्य काय ते गुरुमुखातून एकाग्र होऊन ऐकावे. इतर ठिकाणचे लक्ष काढून त्यावर स्थिर व्हावे.
सत्य काय ते गुरुमुखातून एकाग्र होऊन ऐकावे, इतर ठिकाणचे लक्ष काढून त्यावर स्थिर व्हावे. शरीर संबंधी गोष्टींपासून विचार दूर करावे. अशा स्थितीत असावे की तुम्ही निर्विकल्प व्हावे. शरीर संबंधी गोष्टींपासून विचार दूर करावे. अशा स्थितीत असावे की तुम्ही निर्विकल्प व्हावे. निर्वाण निर्वाण म्हणती ते हेच तर असते. याच जन्मी याच डोळा निर्वाण मिळून जाते. निर्वाण निर्वाण म्हणती ते हेच तर असते. याच जन्मी याच डोळा निर्वाण मिळून जाते. मी शरीर नाही आत्मा आहे हेच मग पटते. सगळ्यांबरोबर एक असणे हेच मग पटते. मी शरीर नाही आत्मा आहे हेच मग पटते. सगळ्यांबरोबर एक असणे हेच मग पटते. ज्यांचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे, असा स्वर्ग अन अशी जाणीव मग होते आहे. ज्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे, असा स्वर्ग अन अशी जाणीव मग होते आहे. लक्ष देऊन ऐका आता जे मी सांगत आहे. खरा तू अन खोटा तू यातील फरक सांगत आहे. लक्ष देऊन ऐक आता जे मी सांगत आहे. खरा तू अन खोटा तू यातील फरक सांगत आहे. जे दिसते ते शरीर ते तर नश्वर आहे. जो खरा मी आहे तो तर अमर व सर्वात आहे. जे दिसते ते शरीर ते तर नश्वर आहे. जो खरा मी आहे तो तर अमर व सर्वात आहे. जे गरजेचे आहे ते तुला सांगतो आहे. जे काही पटवून घ्यायचे तुला ठरवायचे आहे. जे गरजेचे आहे ते तुला सांगतो आहे. जे काही पटवून घ्यायचे तुला ठरवायचे आहे.